एटीएम मध्ये कार्ड टाकलं की मशीनला लगेच कळतं हे कार्ड जेन्युइन आहे की फेक. पण ते ओळखतं तरी कसं? एटीएम कार्ड मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात, मॅग्नेटिक स्ट्रीप आणि चिप. मॅग्नेटिक स्ट्रीप यात तुमचा कार्ड नंबर, एक्सपायरी वगैरे बेसिक माहिती स्टोअर असते. एटीएम मशीन स्ट्रीप वाचून पहिली बेसिक तपासणी करतो. त्यानंतर मेन सिक्युरिटी ही चिप मध्ये असते, ईएमव्ही चिप मध्ये. चिप मध्ये तुमची माहिती एन्क्रिप्टेड असते, म्हणजे कोडेड स्वरूपात. जेव्हा एटीएम तुमचं कार्ड वाचतं ते चिप कडून एक स्पेशल सिक्रेट कोड मागतं. चिप तो कोड इन्स्टंटली जनरेट करून देतं आणि एटीएम ला तो कोड व्हेरीफाय करतो की हे कार्ड खोटं तर नाही ना. फेक कार्ड हे कोड जनरेट करू शकत नाहीत, म्हणून मशीन लगेच रिजेक्ट करते. म्हणून चिप इनेबल्ड कार्ड हे जास्त सुरक्षित असतात. तुम्हाला कधी एटीएम कार्डने अनेबल टू रीड असा एरर दिला आहे का? कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच रोजच्या इंजिनिअरिंग लॉजिकसाठी लॉजिकलीला YouTube आणि Instagram वर फॉलो करा.